तर माझा कुणी दादा बाबा कुणी आमदार नव्हता, खासदार नव्हता. परंतु आप्पा असे एकमेव आहेत की नगरसेवक ते थेट खासदार असा तुमचा प्रवास झालेला आहे. जनतेसाठी सातत्यानं चळवळ केली, एक आंदोलनं केली. त्यामुळं काही नाती अशी असतात त्याच्या पलीकडे नसतात. पुन्हा जर मातोश्रीत बंगल्यात जायची वेळ आली तर जाणार नाही. आता ते शक्य नाही खरं तर. कारण तो प्रवास नमस्कार, मी विजय जगताप. आज आपण आलेलो आहोत पिंपरी चिंचवड न्यूज या डिजिटल न्यूज चॅनलमध्ये. आज आपल्या समवेत आहेत मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे. आज आपण या निमित्ताने खास विशेष भेटणार आहोत की येत्या 12 मे 2014 रोजी आप्पा सर्वात पहिल्यांदा खासदार झाले आणि उद्याच्या 12 तारखेला आप्पांच्या संसदीय कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. एक सलग 12 वर्ष खासदार झालेले आप्पा पिंपरी चिंचवडचं एक शहराच्या राजकारणामधलं एक फार मोठं व्यक्तिमत्व म्हणून आणि शहराचे नेते म्हणून गेल्या 12 वर्षात जो काही त्यांचा प्रवास झालेला आहे त्याविषयी आज आपण आप्पांशी संवाद साधणार आहोत. आप्पांचा हा जो काही 12 वर्षाचा राजकीय प्रवास आहे संसदीय राजकारणाचा तो आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. नमस्कार आप्पा. नमस्कार. नमस्कार आप्पा. सगळ्यात पहिल्यांदा हा जो काही 12 वर्षाचा प्रवास झालेला आहे तुमच्या संसदीय राजकारणाचा, ह्या 12 वर्षाच्या प्रवासाकडं पाहताना काही असं राहिलं आहे असं काही जाणवते काय, उणीव किंवा खंत? प्रथमतः पिंपरी चिंचवड न्यूजचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो. माझ्या राजकीय जीवनाला जवळपास 30-35 वर्ष झाले. त्यातले संसदीय जीवनामध्ये 12 वर्ष पूर्ण होत असताना तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत मला पोचवण्याचं काम करता, त्याबद्दल मनस्वी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देखील देतो. गेल्या 12 वर्षाच्या संसदीय राजकारणामध्ये आपण जर पाहिलं असेल तर माझा कुणी दादा बाबा कुणी आमदार नव्हता, खासदार नव्हता. मी स्वतः खूप संघर्ष करून लोकसभेमध्ये पोचलो आणि लोकसभेमध्ये पोचत असताना अनेक नेत्यांचे आशीर्वाद देखील त्यामध्ये लागले. परंतु गेल्या 12 वर्षामध्ये देशाच्या संसदेमध्ये काम करत असताना खूप मोठा राजकीय अनुभव आला. आणि हा सगळा अनुभव येत असताना पूर्वसमीचे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये मी नगरसेवक म्हणून काम करत असताना तो अनुभव देखील माझ्या कामी आला. तर गेल्या 12 वर्षामध्ये अनेक देशभरातल्या अनेक नेत्यांशी मला भेटता आलं, बोलता आलं, अनेक संस्थांशी निगडीत मला काम करता आलं. आणि एकंदर देशाच्या संविधानानं लोकशाहीमध्ये जो अधिकार संसदेमध्ये दिलेला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन तो त्याचा वापर करता आला आणि एक चांगलं काम गेल्या 12 वर्षामध्ये मला खरं तर करता आलं. त्याचा चांगला अनुभव आणि आनंद देखील मला आहे. देशातले जे काही खासदार आहेत त्यांचा जर प्रवास पाहिला तर प्रत्येक खासदाराचा प्रवास हा मिनी मंत्रालयापासून सुरू होऊन संसदेत पोचतो. परंतु आप्पा असे एकमेव आहेत की नगरसेवक ते थेट खासदार असा तुमचा प्रवास झालेला आहे. तर मग आता ही जी काही अनपेक्षित उडी म्हणावी लागेल, मग ह्याला तुम्ही भाग्य म्हणता की नशीब म्हणायचं की हा लोकांचं प्रेमाचा हा परिपाक म्हणायचा? बघा, माझ्या राजकीय जीवनाचा सगळा कालावधी हा संघर्षमय झाला आहे. जनतेसाठी सातत्यानं चळवळ केली, अनेक आंदोलनं केली, पायी मोर्चे काढले आणि नगरसेवकाच्या कालावधीमध्ये गेल्या 20 वर्ष मी नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये होतो. त्या नगरसेवकाच्या कालावधीमध्ये मी केलेलं काम मला स्थायी समितीचं अध्यक्षपद मोठ्या संघर्षाने मिळालं. विरोधी पक्षनेता म्हणून महापालिकेमध्ये मला काम करता आलं आणि त्याचा फार मोठा अनुभव माझ्या राजकीय जीवनामध्ये मिळाला त्या संघर्षमय जीवनाचा. आणि तो संघर्ष करत असताना शेवट माणसाने मनामध्ये कुठलं तरी उद्दिष्ट ठेवावं लागतं. आणि निश्चितपणे माझं उद्दिष्ट होतं की राज्याच्या विधानसभेमध्ये पोचायचं. मी विधानसभेमध्ये पोचू शकलो नाही, परंतु थेट देशाच्या लोकसभेमध्ये पोचता आलं मला आणि एक चांगलं काम करता आलं. त्याचा एक मनस्वी आनंद मला होतो आहे. कारण आपण पाहता की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खूप मोठं काम करता येतं, लोकांशी निगडीत राहून काम करता येतं, लोकांच्या अडीअडचणी सोडवता येतात. परंतु देशाच्या संसदेमध्ये पोचल्यानंतर त्याचे वेगळे प्रश्न असतात.
आणि ते वेगळे प्रश्न सोडवत असताना तो मतदारसंघ पण प्रचंड मोठा, वेगवेगळा विभाग येतो आणि माझा तर मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्हा बरोबर. 2 जिल्ह्याला जोडणारा मतदारसंघ. हा सगळा प्रवास गाठत असताना खरं तर मला महापालिकेपासून जी सुरुवात केली मी, ती सुरुवातीचा अनुभव मला देशाच्या लोकसभेचा सदस्य झाल्यानंतर खूप कामी आला. आणि मग मी भाग्यवान समजतो की राजकीय कुठली पार्श्वभूमी नसताना आज देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना टॉप 1पर्यंत मी कामाच्या बाबतीमध्ये गेलो. अनेक समित्यावरती मला काम करता आलं आणि सगळं काम करत असताना तो अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे संघर्षमय जीवनामध्ये काम करत असताना कधी मला वाटलं नव्हतं मी लोकसभेचा सदस्य होईल, परंतु तो लोकसभेचा सदस्य होत असताना हा पूर्णपणे जीवनाचा माझा राजकीय प्रवास हा कामी आला आणि त्यात मला मोठी साथ या पिंपरी चिंचवड शहरापासून मिळाली. आप्पा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक गुण म्हणजे धाडस. कारण की जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये काम करत होता, म्हणजे काँग्रेसचा तेव्हा बरा काळ असतानाही तुम्ही काँग्रेस सोडली, शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 2009मध्ये उद्धव साहेबांनी तुम्हाला आमदारकीचंही तिकीट दिलं आणि त्यात तुमचा पराभव झाला. 2014ला शिवसेनेचा विद्यमान खासदार असतानाही तुमची खासदार म्हणून तुम्हाला संधी देण्यात आली. हा जो काही तुमच्यावर दाखवलेला उद्धव साहेबांनी त्या काळातला जो काही विश्वास होता, मग आज जो तुम्ही नेता म्हणून हा जो तुमचा राजकीय पाया भक्कम झालेला आहे, ह्यामध्ये उद्धव साहेबांचा फार मोठा प्रभाव आहे असं वाटतं का तुम्हाला? माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली काँग्रेसमध्ये, मी नाकारत नाही. कैलासवासी प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. परंतु काँग्रेसमध्ये अंतर्गत वादामध्ये मी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. माझ्याकडे जेवढी काँग्रेसची पदं होती त्याचा राजीनामा देऊन मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर उद्धवजींनी मला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश दिला. खरं तर नगरसेवक राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतोय हे त्या पक्षाचं देखील प्रवेश करत असताना मोठं काम होतं. आणि हे सगळं करत असताना मी नगरसेवक म्हणून परत शिवसेनेतून निवडून आलो. नंतर 2009ला विधानसभेचा उमेदवार म्हणून माझा थोड्या मताने पराभव झाला. तो पराभव खरं तर मी मान्य नव्हता केला की तो पराभव होत असताना त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही त्रुटी होत्या, चुका होत्या. आता झालेल्या गोष्टीला मी पुन्हा उजाळा देणार नाही, परंतु तो पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा उद्धवजी म्हणले की 2014ला, आज त्यावेळेस तर खरं 2009ला मला लोकसभेचंच उमेदवारी देत होते, परंतु मी नाकारली आणि मला विधानसभा लढायची म्हणून उद्धवजींना नाही, हा मुद्दा कधी बाहेरच आला नाही, प्रकाशातच आला. 2009ला मला लोकसभेची उमेदवारी देत होते आणि माझी उमेदवारी कायम झाली होती. मला नवीन डिलिमिटेशनमध्ये तो मतदारसंघ झाल्यामुळं त्या मतदारसंघाचे जास्त काही अनुभव नव्हता, रायगड आणि पुण्याचा. आणि मी म्हणलो की नाही, मला विधानसभा लढायची, मला काही लोकसभा लढायची नाही. खरं तर त्यावेळेस मी उद्धवजी, मनोहर जोशी, सुभाषजी देसाई, बाबर आम्ही एकत्र बसून त्यावेळेसच सांगितलं होतं. उद्धवजी माझ्या मागे लागले होते की तुम्ही लोकसभा लढा. मग नंतर म्हणले की नाही, बाबरला मी लोकसभा देतो, त्यांचं तुम्ही काम करायचं आणि पुढची लोकसभा मात्र तुम्हाला लढवायची. ते 5 वर्षापर्यंत 2009लाच तेव्हा निश्चित झालं का? उद्धव साहेब बोलले होते आणि ते बाबरांना पण सांगितलं होतं की 2014चा उमेदवार श्रीरंग बारणे असतील, तुम्हाला आत्ताच फक्त संधी. आणि त्यांना आमदारकीचे उमेदवार. माझा पराभव झाल्यानंतर मी 2014ला त्यांनी जे 2009ला मला शब्द दिला होता त्यानुसार 2014ला उमेदवारी दिली. मी मोठ्या मताधिक्यानं, जवळपास 1,63,000च्या मताधिक्यानं त्यावेळेस निवडून आलो आणि एक चांगलं काम करण्याची संधी देशाच्या लोकसभेमध्ये खरं तर मला उद्धवजींच्यामुळे मिळाली, शिवसेना पक्षांच्यामुळे. मी नाकारत नाही, मी जाहीरपणे त्या गोष्टी सांगतो. आणि 2019च्या लोकसभा मध्ये खरं तर बऱ्याच वेळा स्थित्यंतर अशी होती की पवार परिवाराचा उमेदवार आणि हा उमेदवार असताना मग कशा पद्धतीने निवडणूक होईल. मीडियावाले माझ्या विरोधामध्ये दाखवत होते की मी निवडून येऊ शकणार नाही. माझ्या पक्षातले अनेक जण म्हणत होते की कसं खरं नाही. मला आत्मविश्वास होता माझ्या कामावरती, लोकसंपर्कावरती. आणि मी सातत्यानं मीडियावाल्याला देखील सांगत होतो की मी 2 लाखाच्या फरकाने विजयी होणार.
मी आत्मविश्वासाने सांगत होतो, मी कामाच्या जोरावरती, लोकसंपर्काच्या जोरावरती. आणि मी जवळपास 2,23,000च्या फरकाने, मताधिक्याने मी 2019ला निवडून आलो. दुसऱ्यांदा मोठा मला अनुभव मिळाला. खरं तर मला त्यावेळेस बरेच राज्यातले अनेक नेते म्हणजे जॉईंट क्लिअर आहे की तुम्ही जो पराभव केला, हा पराभव खरं तर कधी कुणाच्याकडून होणार नव्हता, पण आप्पा तुम्ही पराभव केला. मी तो माझा विजय नम्रपणे स्वीकारला. खरं तर मी कधी त्याच्या बाबतीमध्ये उघडपणे काही गोष्टी बोललो नाही, पण तो माझा संघर्षमय जीवनाचा कालावधी होता. माझ्या कामातून, लोकसंपर्कातून लोकांनी मला प्रेम दिलं, भरभरून मतं दिली आणि 2019ला मला मोठ्या मताधिक्याने विजयी केला. आणि आपण पाहता की 2024ला पुन्हा एकदा 2019च्या नंतर 2020ला थोडी स्थित्यंतरं घडली गेली पक्षामध्ये. आदरणीय शिंदेसाहेबांनी वेगळा निर्णय घेण्याचा जाहीर केलं. खरं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे माझ्याबरोबर पहिल्यापासून होते आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी मला सांगितलं की आपल्याला निर्णय घ्यायचा. त्यावेळेस निर्णय घ्यायचा म्हटल्यानंतर घरचीसुद्धा माझा थोडा विरोध होता की जवळच आहे की आता आपण 2 वर्ष निवडणुकीला आहे आणि ह्या सगळ्या स्थित्यंतरामध्ये आपल्याला निर्णय घेत असताना शिवसेना पक्षाकडून आपण लोकसभेचा उमेदवार म्हणून विजयी झालेलो आहोत आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जात असताना आपण क्या पद्धतीने हे आहोत. पण मी ठरवलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे खरं तर मला मुलासारखाच होता आणि मी खूप प्रेम त्याच्यावरती खरं तर व्यक्तिगत रूपामध्ये आज पण करतो आणि त्याच्या आग्रहाखातर खरं तर तो निर्णय घेण्याचं कबूल केलं. पण हा सगळा निर्णय होत असताना मनामध्ये कुठंतरी असं वाटत होतं की आपण उद्धवजींसंग या बाबतीमध्ये थोडं बोललं पाहिजे, कारण त्यांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली, 2दा लोकसभेची उमेदवारी दिली. नगरसेवक म्हणून मी शिवसेना पक्षामध्ये काम करत होतो. त्यांच्याविषयी मनामध्ये माझ्या व्यक्तिगत काही किंतु हे नव्हतं, परंतु त्यांना काही गोष्टी आपण सांगूनच जाव्यात आणि मी त्यांना स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या की या मतदारसंघाचा सगळा एकंदर परिस्थिती पाहता आणि पुढच्या राजकीय जीवनाच्या दृष्टिकोनातून मला निर्णय घेणं खरं तर भाग पडणार आहे आणि मी तुम्हाला सांगून खरं तर मी जातो आहे. मी असं काही लपून छपून किंवा त्यांना न सांगता मी शिंदेसाहेबांचा उद्धव साहेबांना सांगून तुम्ही मी पूर्णपणे त्यांच्याशी चर्चा केली. मी त्यांना या गोष्टी सांगितल्या की मला राजकारणात राहायचं असेल तर मला त्यांच्याबरोबर जाणं महत्त्वाचं आहे. ते एकंदरच लोकसभेची परिस्थिती आणि एकंदरच माझं आणि श्रीकांतचं असलेलं अंडरस्टँडिंग एकदम जवळचं. त्यामुळं काही नाती अशी असतात, रक्ताच्या पलीकडे पण असतात. त्यातलं एक श्रीकांतचे माझे संबंध होते. त्यामुळं मी निर्णय घेतो असं सांगितलं आणि म्हणलं ठीक आहे, तुमच्या मनाचा जर निर्णय झालायच जाऊ म्हणले आणि तो निर्णय घेतला मी. आप्पा, आता सलग 12 वर्ष आता तुम्ही खासदार आहात. दिल्ली म्हटलं की अजूनही एक मराठी माणसाला एक दबकल्यासारखं वातावरण असतं, परंतु शिवसेनेचा खासदार म्हणून दिल्लीतले बाकीचे जे अन्य खासदार आहेत, इतर राज्यातले वगैरे काही, मराठी माणसाकडे, मराठी खासदाराकडं, एक शिवसेनेच्या खासदाराकडं एक पाहण्याची दृष्टी काय आहे दिल्लीत एकूणच? एकंदर शिवसेना पक्षाचा खासदार म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या विषयी फार मोठा खरं तर आदर तो समाजामध्ये आणि राजकीय व्यक्तीमध्ये तरी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा खासदार म्हटल्यानंतर एक वेगळा त्या ठिकाणी दरारा आणि आदर मिळतो. आणि शिवसेना पक्षाच्या खासदारांची परंपरा त्या लोकसभेमध्ये राहिलेली कायम आक्रमक, प्रत्येक प्रश्नाविषयी आक्रमक राहणं, बोलणं, विषय तडीच नेणं, नाही एखाद्या प्रश्नाला सातत्यानं प्रश्न विचारून त्याला म्हणजे वाचा फुटली गेली किंवा त्या प्रश्नाला बगल देण्याचं काम केलं गेलं तर ते आक्रमकपणे तिथे तेवढ्या जोरावरती त्या मंत्र्याकडे जाऊन काम करणं, एकत्रपणे समूह म्हणून, एकत्रपणे ग्रुप म्हणून काम करणं, ही शिवसेनेचे राहिलेले. त्यामुळे शिवसेनेचा दरारा
हा दिल्लीमध्ये निश्चितपणे आहे. आणि शिवसेनेच्या खासदाराला दिल्लीच्या 543 खासदारापैकी कोणी ओळखत नाही असंही नाही, हां. ते आहे मात्र. बर आप्पा, गेल्या 12 वर्षात अ, खासदार म्हणून तुम्ही शेकडो कामं केलीत, अनेक विकास कामांची, प्रश्नांची सोडवणूक केली. असं कुठलं काम आहे की ज्याचं प्रचंड समाधान ह्या गेल्या 12 वर्षात तुम्हाला लाभलं, की बाबा हे काम माझ्या हातनं झालं, याचा प्रचंड मनस्वी तुम्हाला आनंद आहे? मी माझ्या राजकीय जीवनामध्ये या मतदारसंघामध्ये अनेक कामं केली. हं. त्यातले एक 2-3 कामं माझ्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. त्यातलं पहिलं की बघा, आदिवासी पाडे असतात. आदिवासी पाड्यामध्ये 50 लोकं राहतात, 100 लोकं राहतात. एकंदर आता माझा मतदारसंघ 26 लाखाच्या पेक्षा जास्त आहे. हो. आणि या 26 लाखामध्ये 100 मतं 50 मतावरती खरं तर कुणी लक्ष देत नाही. परंतु मला असं वाटलं की त्या आदिवासी पाड्यामध्ये आपण जर काम केलं नाही, हं. तर भविष्यामध्ये त्यांना लाईट असेल, पाणी असेल, रस्ते असेल हे मिळू शकणार नाही. आणि म्हणून मी सुरुवात केली की माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी भागामध्ये लाईट देणं आणि रस्त्याचे काम करणं हे मी केलं. आणि तुम्हाला सांगतो, कर्जत तालुक्यामध्ये तुंगीसारखं एक आदिवासी, तिथं जायलाही रस्ता नव्हता, लाईट नव्हती. केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून मी लाईट पोचवली. फॉरेस्टची सगळी परमिशन घेऊन रस्ते केले, तिथं पाण्याची व्यवस्था केली. असा अनेक आदिवासी पाड्यामध्ये, मग ते मावळ तालुक्यामध्ये असं डोंगर माथ्यामध्ये पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून धनगरवाडी म्हणून एक गाव आहे, तिथं आम्ही रस्त्यापर्यंत लाईट रस्ते पोचवले. कर्जत तालुक्यामध्ये तर अनेक आदिवासी भागामध्ये लाईट रस्ते पोचवण्याचं काम केलं. माझ्या जीवनामध्ये त्या गरीब माणसाला घरामध्ये, त्या आदिवासी माणसाच्या घरामध्ये लाईट पोचवली, पाणी पोचवलं, लाईट रस्ता पोचवला, त्याचं फार मोठं आहे ना खरं तर मला समाधान वाटतं. म्हणजे स्वातंत्र्यापासून हे झालं नव्हतं का? स्वातंत्र्यापासून काळामध्ये त्यांना लाईट, पाणी, रस्ते काहीच नव्हते. आज सुद्धा भारतामध्ये असा अनेक भागामध्ये आज सुद्धा असा नागरिक राहतो की त्यांना सुविधापासून वंचित आहे. परंतु या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा सुविधा देण्याचं काम, फॉरेस्टमधच्या जागेमध्ये त्यांचं वास्तव्य असतं, फॉरेस्टच्या परमिशन असतात, अनेक प्रॉब्लेम खरं तर येतात. मुलांना शाळेत जाण्यासाठी डोंगरमाथा उतरून यावं. मी तर एक तुंगीसारख्या भागामध्ये अख्खी म्हणजे डोंगराचा भाग फोडून रस्ता केलेला आहे. पहिली गाडी माझी वा. तिथं 4 व्हीलर, माझी पहिली गाडी त्या गावामध्ये गेली. लोकांनी माझी मिरवणूक काढली त्या गावामध्ये. डोंगरपाडा म्हणून एक गाव, रस्ता नव्हता आदिवासी भागामध्ये. मी ज्यावेळेस गेलो त्या गावात, रस्ता केला, तर अक्षरशः आहे ना झाडाची पानं माझ्यासाठी अशी रस्त्यावर टाकली होती, मग मी जावं म्हणून. म्हणजे तो माझ्या जीवनातला अतिशय आनंदाचा क्षण असेल. आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, पिंपरी चिंचवड शहराला 2-4 वर्षापूर्वी दिवसाआड पाणी येत होतं. हो. आता कमीत कमी 2 तास तरी पाणी मिळतं, दिवसाआड बंद झाली प्रथा. मी जवळपास त्या धरणातला गेल्या वर्षापर्यंत 85,000 क्युबिक मीटर गाळ काढला. या वर्षी काम चालू आहे. 1 लाख क्युबिक मीटर गाळ, म्हणजे 1 TMC पाणी वाढवण्याचं काम मी केलं आहे. ते लोकसभातून केलं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शासनाचा आर्थिक सहभाग नाही. महापालिकेला मी विनंती केली होती, तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग असा, महापालिकेचा आर्थिक सहभाग नाही. लोकसहभागातून लोकांना एकत्रपणे करून, जे त्या ठिकाणी गुलाबाची शेती करतात ते माती घेऊन जातात, शेतकरी काही माती घेऊन जातात, काही व्यावसायिक ते माती घेऊन जातात, परंतु ती माती काढून पूर्णतः पवना धरणातला पाण्याचा साठा वाढवण्याचं मी काम केलेलं आहे. माझ्या दृष्टिकोनातून खूप मोठं काम केलं. मी ज्यावेळेस 17ला देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते, मी त्यांना सांगितलं की मी असं काम करतो आहे. त्यावेळेस त्यांनी GR काढला राज्यासाठी, तलाव, नाले, ओढ्यामध्ये पडलेला गाळ काढण्यासाठी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी नाही, अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने केला. 2023ला पुन्हा एकदा राज्य सरकारने त्या बाबतीत निर्णय केला की इरिगेशन विभागाच्या माध्यमातून या सगळ्या परवानग्या तात्काळ देण्याच्या संदर्भामध्ये. तर शासन देखील चांगलं काम करतं, मदत करतं. आणि म्हणून लोकसभातून केलेलं काम मी पिंपरी चिंचवड शहरासाठी पाण्याचा साठा, आता स्रोत पाण्याचं जे आहे ते आपण वाढवण्याचं काम. वास्तविक जलसंपदा खात्याची किंवा महानगरपालिकेची जबाबदारी म्हणावी लागेल. निश्चितपणे जलसंपदा खात्याची जबाबदारी आहेच गाळ काढण्याची, परंतु ज्या पवना धरणातला पाणी आपण पितो, वापरतो, तर महापालिकेची पण ती जबाबदारी, कारण त्या महापालिकेने पण तो पुढाकार घेऊन ते काम करायला पाहिजे.
आप्पा, तुमची जडणघडण म्हणजे मूळतः हा पैलवानकीतनं झाली. म्हणजे तुमचे वडील देखील पैलवान होते, थोरले बंधू हिरामन ते पण पैलवान होते आणि तुम्ही देखील पैलवानकीचं प्रशिक्षण कोल्हापूरला घेतलं. गांधीपेठ तालिमीमध्येही तुमचा फार मोठी टीम होती. हा पैलवानकीचा अनुभव तुम्हाला पुढे सार्वजनिक जीवनात जेव्हा तुम्ही राजकारणात यशस्वी झालात किंवा राजकारणात आता काम करतायत, तर जेव्हा सार्वजनिक जीवनात स्वपक्षातले म्हणा किंवा विरोधी पक्षातले अनेक हितशत्रू पण असतात. मग ह्याचा उपयोग, ह्या कौशल्याचा, ह्या डावाचा उपयोग कोणाला चितपट करण्यासाठी करता येतो का? काय वाटतं? कुठलाही खेळाडू पहा तुम्ही, जो कोणी खेळाडू असतो तो खेळाडू खरं तर अनेक संघटन कौशल्य त्याच्याकडे असतं आणि खेळाडू म्हटल्यानंतर अनेकांची मैत्री देखील होते. मी लहानपणापासून कुस्तीची आवड माझ्या घराण्यातच होती आणि मी स्वतः कुस्ती खेळत होतो. कोल्हापूरला पण मी कुस्तीचे धडे घेतले. नंतर इथंही कुस्ती होतं. पुण्यात देखील मी तालमीमध्ये राहिलेलो आहे आणि मला आवड होती खरं तर कुस्तीची आणि ती आवड मला माझ्या पुढच्या स्वतःच्या जीवनामध्ये कामी आली. कारण मी जवळपास 7-8 किलोमीटर त्यावेळेस रनिंग करायचो. सकाळी 3:30 वाजता उठणं, व्यायाम करणं, हे सातत्य एक 5-7 वर्ष मी केलेले. 4 वर्ष तर मी कोल्हापूरला होतो. नंतर मी पुण्यामध्ये राहिलो होतो 2 वर्ष. घरी मी मेहनत तर करत पुण्यातली होतो. कुठली तरी तालीम मी पुण्याला निंबाळकर निंबाळकर. तालमीमध्ये होतो. कोल्हापूरला मी शाहूपुरी तालमीमध्ये होतो आणि त्यामुळं एकटं बाहेर राहिल्यानंतर थोडा अनुभव मिळतो आणि अनेक जण जोडले जातात मित्रत्वाच्या नात्याने. आजसुद्धा माझे मित्र तालमीतले आजही माझे मित्र चांगले आहेत आणि आपण सगळे मैत्रीच्या नात्यानं पुढं संघटनेमध्ये खरं तर त्याचा फायदा होतो आणि म्हणून कुठलाही संघटनेत फायदा होतो म्हणजे निश्चितपणे कसं असतं, कुठला खेळाडू असतो तो बुद्धिचातुर्य देखील असतं त्याला, त्या खेळाडूला त्याचा डाव करायचा. मग तो कबड्डी असो, कुस्ती असो किंवा अन्य खेळ असो, बुद्धीच्या जोरावरतीच त्याला त्याचा खेळ दाखवता येतो आणि त्या दृष्टिकोनातून मी त्या सगळ्या जडणघडणीमध्ये वाढलेलो आहे. आणि कुस्ती असा खेळ आहे की कुस्ती बुद्धिबरोबर आक्रमकता ही देखील लागते आणि ती राजकारणामध्ये ती आक्रमकता मला कामी आली. बर. म्हणजे त्या आक्रमकतेचा उपयोग कुस्तीच्या माध्यमातून झाला. निश्चितपणे त्या सगळ्या माहोलमध्ये, हां हां. त्या परिस्थितीमध्ये त्याचा उपयोग नक्कीच झाला. आप्पा, तुम्हाला शेती करायलाही खूप आवडतं. मी अनेकदा तुमचे काही व्हिडिओ देखील पाहिलेले आहेत. विशेषतः जनावरांवर तुमचं फार प्रेम आहे. एक तुमचा पूर्वी एक मी व्हिडिओ पाहिला होता ज्यामध्ये गायींवर विशेषतः तुमचं फार प्रेम आहे. अनेकदा तुम्ही जेव्हा आवाज मारता तेव्हा गायी पण अशा दौडत पळत येतात. हे जे काही प्रेम आहे, हे जे काही बॉन्डिंग आहे, हे म्हणजे हे नेमकं काय आहे? मला आहे ना लहानपणापासून, सुरुवातीपासून म्हणजे माझ्या घरी बैल, गाई, म्हशी, मी आज शेतकरी कुटुंबातूनच वाढलेलो आहे. आजसुद्धा मी शेती करतो. खरं तर सांगतो, मी आजसुद्धा मी जर माझ्या शेतावर जायचं असेल तर सकाळी लवकर उठून जातो. म्हणजे जसे शिंदे साहेब दरेगावला शेती करतात तशी. माझी चांदखेडला शेती आहे, माझी वरसगाव म्हणून तिथं शेती आहे. तर आजसुद्धा माझ्याकडे माझा ऊस आहे, शेतीमध्ये आंब्याची झाडं आहेत. ऊस माझा ठिबकवरती मी करतो. माझा मुलगाही पाहतो, प्रताप. आणि मला आवड आहे म्हणून मी ते सगळं करतो पहिल्यापासून. जनावरांची मला खूप आवड आहे. मी आजसुद्धा सकाळी उठलो, माझ्या घराच्या समोर मंदिर आहे, मंदिरात दर्शन केलं तर मी गोठ्यात जातो त्याच्यानंतर. बरं. आणि गोठ्यात जाऊन गाई आहे, म्हशी आहे, त्यांना चारा देणं, ते प्रेम खरं तर खूप वेगळं प्रेम असतं. आणि ते पण मी गोठ्यामध्ये जायच्या मला बघितलं तर हंबरडा फोडतात आजसुद्धा. वर मी आलो आहे म्हणून ते एक, आणि ते गेले अनेक वर्षापासून म्हणून आजसुद्धा गोठ्यात जातो. त्यांना मोकळं सोडलं तर म्हणजे घरापर्यंत पळत येतात माझ्या मागं. आणि ते प्रेम खरं तर माणसापेक्षा एखादा प्राणी कसा प्रेम करतो, त्याला सातत्य त्याच्या जवळ आपण ठेवलं किंवा त्याच्याची तशी आपण वागलो तर तो जीवनामध्ये खरं तर तो अनुभव प्रत्येकाला येतो की प्राण्यांवर आपण जसं प्रेम करतो तसं माणसात राहून आपण माणसांवर देखील त्याच पद्धतीने प्रेम करू शकतो. तर ते एक वेगळा मला अनुभव आहे आणि मला तो छंद आहे किंवा मला ती आवड आहे आणि मी ती आवड जोपासण्याचं काम गेले अनेक वर्षापासून केलेलं आहे. आप्पा, मगाशी तुम्ही सांगितलं तुमचं आयुष्य फार म्हणजे संघर्षमय प्रवास झालेला आहे सगळ्या गोष्टीत.
आणि जेव्हा तुम्ही नगरसेवक होता तेव्हा अनेकदा भाषणांमध्ये तुम्ही तुम्हाला त्या प्रतिकूल काळातही तुमच्या मित्रांनी, त्या काळातल्या नगरसेवक असतो किंवा नगरसेवक पदाच्याही अगोदर काळात मित्रांची फार मोठी साथ लाभलेली होती. मित्रांमुळेच आज तुम्ही जे काही व्यावसायिक असेल, सामाजिक असेल, राजकीय जीवनात आज फार मोठ्या उंचीवर आहात, टप्प्यावर आहात. तर ही जी काही मित्रमंडळी आहेत, ह्यांच्याबरोबरचं बॉन्डिंग किंवा ही जी काही त्यांचं जे नातं आहे मैत्रीबद्दलचं, हे आजही कायम आहे की आज ते दुरावलेले आहेत काय? मग तुम्हाला सांगतो, मी माझे शाळेपासूनचे मित्र आज पण माझ्याबरोबर मित्र म्हणून आहे. मी महापालिकेमध्ये होतो. माझ्या महापालिकेत माझ्याबरोबर असणारे मित्र, कायम मित्र आज पण माझे मित्रच आहे. तो कोणत्याही पक्षात राहू द्या, पण तो मित्र म्हणूनच आहे. आणि मी सगळ्या माझ्या सुखदुःखात ते सातत्यानं सहभागी होतात. मी लोकसभेमध्ये गेल्यानंतर मोठा मित्रसमूह खरं तर मी त्या ठिकाणी जमावला. इतर राज्याचे माझे मित्र झालेत. संसद म्हणजे खासदार इतर राज्यामधले ते माझे मित्र झाल्यात. आणि लोकसभेमध्ये खरं तर 543 खासदारमध्ये ओळख पटवणं खूप अवघड पडतं. पण आजसुद्धा 300-350 खासदार मला तर खूप जण असे नावानिशी ओळखतात. मी प्रत्यक्ष 300-350 खासदाराला नावानिशी ओळखतो. आजही आजही माझे इतके संबंध आहे. आणि मग तुम्हाला सांगतो की शेवट आपण संघटनेत जर काम केलं एखाद्या संघटनेमध्ये, तर ते संघटन कौशल्य देखील आपल्या या सगळ्या राजकीय जीवनामध्ये कामात येतं. मी संघटनेत अनेक वर्ष काम केलं, पक्षाचं काम करत राहिलो. आणि हे सगळं काम करत असताना नगरसेवक ते लोकसभेचा सदस्य यामध्ये अनेक मित्र माझ्याशी जोडले गेले. माझ्यापासून आहे ना, मी जोडलेले मित्र तुटले नाही. बरं. हा माझ्या स्वभावाचा आहे. आणि म्हणून हे सगळी स्थित्यंतरं होत असताना किंवा आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर जात असताना ते मित्रत्वाचे संबंध देखील कामास आले. हां, म्हणजे हा मैत्री हा गुण तुम्हाला सगळ्या प्रवासामध्ये महत्त्वाचा ठरला आहे. मैत्री हा गुण माझ्या प्रवासामध्ये माझ्याही कामी आला इतरांच्याही आणि इतरांच्याही कामी आला. आणि मी मैत्री टिकवतो. मी खरं तर वाद घालण्याचं टाळतो. एखाद्या 30 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आपण सगळा हा प्रवास करत असताना संघर्ष तर केलाच, आक्रमकता तर ठेवलीच. परंतु आता हे सगळं करत असताना आपण एका उंचीवरती पोचल्यानंतर जो आपल्याबरोबर राहिला त्याला विसरायचं नाही, हे मात्र मी मनामध्ये कायम ठेवलेलं आहे. बरं. आप्पा 2014ला पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर मला वाटतं दुसऱ्याच वर्षापासून संसद रत्न हा पुरस्कार तुम्हाला मिळायला सुरुवात झाली. म्हणजे सलगपणे संसद रत्न, त्यानंतर महासंसद रत्न अशी पुरस्कारांची तुमच्या पाठीमागे ती एक रांग लागली थोडक्यात. तर हे असं असताना, हे सगळं घडत असताना, संसद रत्न पुरस्कार मिळत असताना हिंदीवर फार मोठं प्रभुत्व असावं लागतं. हे जे कौशल्य असतं हे नंतर तुम्ही कसं आत्मसात केलं? खरं तर तुम्हाला सांगतो, मी देशाच्या लोकसभेमध्ये पोचल्यानंतर बऱ्याचशा वेळा मराठी माणूस म्हणतो की दिल्लीमध्ये मराठी माणसाला वाव मिळत नाही, मराठी माणसाला संधी प्राप्त होत नाही. मी ज्यावेळेस देशाच्या लोकसभेमध्ये पोचल्यानंतर मी पाहिलं, बिहार असो, आंध्र असो किंवा अन्य राज्याचे खासदार असो, ते हिंदीमध्ये बोलत असताना मला मनातून असं वाटायला लागलं की अरे, मी त्याच्यापेक्षा चांगला हिंदी बोलू शकतो किंवा बोलायचा प्रयत्न करू शकेल. आणि मी पहिल्या दिवसापासून लोकसभेच्या कामकाजामध्ये सहभाग घेण्याचं मनाशी ठरवलं आणि मी सहभाग घेत राहिलो. हिंदी चुकत होती सुरुवातीच्या कालावधीमध्ये, काही हिंदी शब्द मराठी शब्दात. शेवट कसं आहे, आपली आणि हिंदी आणि मराठी हे साधारण भाषा असल्या कारणानं त्याच्यामध्ये मराठी शब्द तसा बोलता बोलता जातो. माझे सहकारी मला म्हणायचे, हा मराठी असा शब्द मराठी, कोणी हसला तरी चालेल, पण धाडस मी ठेवलं आणि सातत्य ठेवलं. त्यामुळं मला हिंदीवरती जास्त प्रभुत्व गाजवता आलं. त्यातल्या त्यात राजभाषा समितीचा सदस्य मी त्यावेळेस झालो, हिंदी राजभाषा समिती. आणि त्या समितीत गेल्यानंतर हिंदीवरती मला जास्त पकड निर्माण करता आली, बोलता आलं, काम करता आलं, अनेकांशी भेटता आलं. आणि माझा जवळपास आत्ता पण 96% उपस्थिती अधिवेशनामध्ये, संसदेमध्ये. मी असेल, माझ्याबरोबर सुरुवातीच्या कालावधीमध्ये राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, आम्ही सगळेजण बसून राहायचो, दुसऱ्याची भाषणं ऐकायचो. आज सुद्धा मी लोकसभेमध्ये मला जरी बोलायची संधी त्यावेळेस नसेल किंवा माझं बोलणं झालं असेल तरी मी बसून दुसऱ्याचं ऐकून
ते खरं तर अवगत करण्याचं काम करतो आहे. त्यामुळं हिंदीवरती प्रभुत्व गाजवायचं असेल तर आपण स्वतः थोडं कष्ट घेऊन शिकलं पाहिजे, हे मी आत्मसात केलं आणि त्याच्यावरती मी मात केली. आप्पा तुमच्या बाबतीत एक आरोप केला जातो. आरोप म्हणजे एक लाडिक आरोप असा केला जातो, की आप्पा कायम सेफ झोनमध्ये म्हणजे वागताना, बोलताना आप्पा कायम सेफ झोनमध्ये असतात. आप्पा कधी असं रिलॅक्स मूडमध्ये आम्हाला दिसत नाही किंवा काय. हे म्हणजे हा राजकारणी माणसाला लागलेला गुण आहे, की तुम्ही जाणीवपूर्वक तो अंमलात आणला आहे? नाही, तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेस राजकारणात लोकसभेमध्ये आलो, तर आम्ही युतीमधूनच या सगळ्या प्रवासात माझा झालेला आहे. नंतर महायुती झाली आणि सगळं होत असताना तुम्हाला सांगतो की सहकारी पक्ष जे असतात, काही कार्यकर्ते आक्रमक असतात, काही आक्रमकपणे बोलतात किंवा काही एखाद्या विषयावरती अनुषंगानं टीका-टिप्पणी करतात. पण मनातून एक असतं की उद्याच्या पुढच्या राजकीय निवडणुका असतात किंवा राजकीय प्रवासामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं असतं आणि म्हणून संघर्ष कुणाबरोबर करायचा? संघर्ष आक्रमकता ठेवायची. एखाद्या अधिकाऱ्याने काम केलं नाही, एखाद्या ऑफिसने काम केलं नाही, तिथं आक्रमकता ठेवायची. एखादा चुकून कुणावर अन्याय करत असेल तर तिथं आक्रमकता ठेवायची. जे कामं सातत्यानं सांगून होत नसेल तर तिथं आक्रमकता ठेवायची. सर्वसामान्य माणूस रोज आपल्याला भेटायला येतो. माझ्यापुढं तुम्ही जर पाहिलं असेल, मी मतदारसंघामध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल तर 100-200 लोकं असतात. मग आपलं आचरण लोकांच्या लगेच कॅच करतात लोकं आणि आपण कुणाला आक्रमकतेने बोललो, धावलो, तर लोकं म्हणतात की अरे, राजकारणामध्ये ह्यांना गर्व चढला आहे, हां. यांची भाषा बदलली. हं, हं. आणि मी ते शक्यतो पाळायचा प्रयत्न करतो. शेवट बघा, 10-12 तास गाडी चालली तर इंजिन पण गरम होतं. आपण तर माणूस आहे आणि कधी-कधी मी पण कधी-कधी हं. होतं असं. प्रत्येक माणसाचा तो स्वभाव आहे. सातत्यानं ते आणि चीड पण येते. पण शक्यतो मी स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करतो आणि शक्यतो शांत राहतो. त्यामुळं आक्रमकता आणि सेफ झोन नाही. आपल्याला जिथं आक्रमकता करायची तिथं आक्रमकता राहते. परंतु निष्कारण कुणाला तरी चांगलं वाटावं, कार्यकर्त्याला एखाद्या चांगलं वाटावं, कुणाला तरी बोललो आहे, मोठ्या आवाजात बोललो आहे किंवा आहे, पण ते जास्त दिवस टिकत नाही. आपल्याला दूरचा प्रवास गाठायचा आहे, लांबचं राजकारण करायचं आहे. त्यामुळं जनता आणि लोकं ही आपल्याकडं पाहत असतात अनेक डोळ्यांनी. हं. त्यामुळं त्या डोळ्यांनी पाहत असताना आपण चुकू नये आणि म्हणून खरं तर मी त्या सगळ्या प्रवासात राजकीय 30 वर्षाच्या कालावधीमध्ये ते एक पाळत आलेलं आहे की अनेकांचं पाहतोय, अनेक जण अनेक आक्रमक मी म्हणणारे सुद्धा घरी बसलेले आहेत. त्यामुळं काळ कुणासाठी थांबत नाही. त्यामुळं आपण ह्या सगळ्या प्रवासात जात असताना आपण अचूक वेध घेतला पाहिजे. आपण सगळं आचरण व्यवस्थित केलं पाहिजे आणि ते मी पाळतोय. आता ह्या प्रश्नाला जोडून दुसरा प्रश्न असा आहे, की ह्या पुणे जिल्ह्याच्या राजकारणातच म्हणजे या पुणे जिल्ह्यामध्येच अनेक काही ज्यांची आता मी नावं घेत नाही, परंतु काही आमदार आहेत, काही पिंपरी चिंचवडचे काही आमदार होते, की ज्यांनी तुम्हाला अनेकदा डिवचण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुमच्यावर सातत्याने अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवला. आप्पांनी काय केले असे आरोप झाले किंवा आप्पांनाही चॅलेंज देण्याचे प्रयत्न झाले. परंतु ह्यांना तुम्ही आपल्या कृतीने शांत राहून उत्तर दिलं. हे तुम्हाला कसं काय साध्य झालं? तुम्हाला मी सांगतो, मतदारसंघ प्रचंड मोठा आहे आणि मी जे काम केलं या मतदारसंघामध्ये ते काम प्रचंड मोठं केलं. रेल्वेचं बघा, 3ऱ्या-4थ्या ट्रॅकला 2015ला मंजुरी घेतली, सातत्य ठेवलं. आता राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली. उद्या 2-3 वर्षामध्ये तो प्रकल्प होईल. रेल्वेचे आपण 4-5 उड्डाणपूल केले. अमृत भारत योजनेच्या माध्यमातून आपण रेल्वे स्टेशन या सगळ्या मतदारसंघातले चांगले करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. माथेरानसारखे टॉय ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ती टॉय ट्रेन चालू केली आपण, तिथं सुविधा दिल्या. हे सगळं काम करत असताना या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जसं बोलला की विरोधक टीका-टिप्पणी करतात. विरोधकांना बोलण्यासारखं काहीच नसतं. मी जे काम करतो त्या कामाच्या जोरावरती या मतदारसंघाचे मतदान करतात. विरोधक बोलत असतात, विरोधक डिवचण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु आपण किती उत्तर द्यायचं? समज मी एकाला उत्तर द्यायला लागलो तर तो परत बोलणार आणि अकार्यक्षम जी लोकं असतात की ज्याला काही करायचं नसतं ते सातत्यानं डिवचण्याचा प्रयत्न करतात. काही जाणीवपूर्वक करतात,
पक्षाच्या हेतूने बोलण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून बोलण्याचा प्रयत्न करतात. वेळ आल्यानंतर आपण त्यांना उत्तर देतोच, असं काही नाही. उत्तर देतो, वेळ आल्यानंतर उत्तर देतो. पण निष्कारण वेळ वाया घालवणं हे मला स्वतःला देखील पटत नाही. आणि आपण काम करतोय, आपण इतकं काम केलं, पारदर्शक काम आहे. lokSabha.in ही लोकसभेची अधिकृत वेबसाईट आहे. मी किती प्रश्न विचारले, कोणत्या प्रश्नाला वाचा फोडले, व नुसते प्रश्न विचारले नाहीत, तो प्रश्नाचा फॉलोअप किती घेतला. एका दिवसात मी 4-4 बैठका घेतो, पाण्याच्या प्रश्नावरती असेल, इतर प्रश्न असेल, किंवा बैठका घेऊन त्या अधिकाऱ्याचा पाठपुरावा करतो. ते सोडवले जातात. अनेक जण आता काय करतात, आपण सातत्यानं एखादा प्रश्न पाठपुरावा करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो, कुठंतरी GR शासनात नेतात आणि लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण लोक शहाणी आहेत. मतदार हा खूप हुशार आहे, चाणाक्ष आहे. त्याला समजतं कोण करतं आहे, काय करतं आहे. आणि मला खात्री आहे की कोणी किती काही वरडत असेल, त्याचा स्वतःचा स्वार्थ असेल. या भागातली, या परिसरातली जनता मात्र माझ्याबरोबर आहे, मतदार माझ्याबरोबर आहे. आणि म्हणून स्थित्यंतर किती आली तरी माझा मताचा टक्का घसरला नाही, तो मताचा टक्का तसाच राहिलेला आहे. याचा अर्थ आहे की लोक आपल्याला कामाला महत्त्व देतात. लोकात 25 ते 30% असा मतदार असतो, त्याला राजकीय काही घेणं देणं नाही तुमचं. पण व्यक्तिगत स्वरूपामध्ये त्याची मदत करणं, त्याच्या सुखदुःखात उपस्थित राहणं, त्याला जिथं अडचण आहे तिथं मदत करणं, त्याला ते महत्त्व देतात. आणि ते काम आपण सातत्यानं करत आलेलं आहे. आप्पा, गेल्या 30-35 वर्षाच्या सार्वजनिक जीवनात म्हणजे राजकीय जीवनात आप्पा बारणे ह्या व्यक्तीवर कोणत्या राजकीय नेत्याचा प्रभाव पडला असं तुम्हाला वाटतं, किंवा कोणाचे गुण तुम्हाला जास्त आवडलेत? मी सुरुवातीच्या काळात मी सांगितलं की प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं. काही काळा महापालिकेमध्ये एकत्र काँग्रेस असताना अजितदादाबरोबर होते. पण मी शिवसेनेत निर्णय घेतला. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मला बाळासाहेब ठाकरेंना 2-3 वेळा भेटण्याचा प्रसंग आला त्या माध्यमातून. आणि मला खरं तर एक चांगलं भावलेलं नेतृत्व कुणी असेल तर बाळासाहेब ठाकरे. आणि मला ते मी तुम्हाला सांगतो, मी वाचन पण प्रचंड करतो. आणि वाचनातून छत्रपती शिवाजी महाराज वाचले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले ना, तर सगळी समानता संपून जाईल. खरं तर लोकांचा द्वेष संपून जाईल. बरोबर. प्रत्येक माणसाने राजर्षी शाहू महाराज वाचला पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले वाचले पाहिजे. त्यांची कार्यपद्धती, त्यांची जीवनशैली, त्यांनी समाजासाठी केलेलं काम मी प्रत्येक माणसाला सांगतो, युवकांना, तू पहिले ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घे, तो छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घे, आणि नंतर त्यांच्या जयंत्या कर. त्यांना समजलं पाहिजे, त्यांचं आत्मचरित्र वाचलं पाहिजे. त्यांनी समाजासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद केला नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा कायदेपंडित या देशात परत जन्माला येणार नाही. म्हणजे समाजासाठी जे केलं त्यांनी, एका विशिष्ट समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी कधी केली नाही. राजर्षी शाहू महाराजांनी समानता जातीभेद संपवण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोठा निर्णय घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस बॅरिस्टर झाले, हत्तीवरून मिरवणूक राजर्षी शाहू महाराजांनी काढली. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शिक्षणाच्या पायाच्या संदर्भामध्ये मी खरंच या खूप महापुरुषांचे चरित्र वाचत राहिलो. आणि दिग्गज नेते जे राजकारणामध्ये, अटल बिहारी वाजपेयींचं कार्यपद्धती, त्यांच्या बाबतीमध्ये या अलीकडच्या काळात मी पवारसाहेबांना, शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या त्यांच्यावरती लिहिलेले पुस्तकाच्या विषयी अध्ययन केलं, वाचलं, की म्हणून इतका संयम कसं ठेवतात, काम करण्याची पद्धत. आपण जीवनामध्ये खूप ह्या गोष्टी सातत्य ठेवून लोकांशी एकरूप होऊन वागलो किंवा हे करत असलो, त्यांचं आत्मचरित्रावरला आपल्या जीवनामध्ये तो सुधार होतो. मी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, एकनाथजी शिंदेसाहेब, ते प्रचंड काम करतात लोकांशी. प्रत्येक आलेला माणूस त्याच्याशी बोलणं, हे करणं, ते पण 17-17, 18-18 तास लोकांशी काम करतात, मदत करणं लोकांना. काम करत असताना ही 4-5 PA त्यांना सातत्यानं, आहे मी तुला ते काम सांगितलं होतं, त्यांच्या कामाचं काय झालं, मी PAच्या आठवणीत नाही राहत, इतकं त्यांच्या आठवणीत राहतं. आणि मी पाहिलं की कार्यकर्त्याला बळ देणारा नेता. आणि मला आता आनंद होतो की मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, अतिशय चांगल्या प्रकारचे कुशलतेने.
या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस काही घटना घडेल तर पहिला पोचणारा माणूस कोण असेल? एकनाथ. एकनाथ शिंदे साहेब. आणि म्हणून त्यांनी पण खूप चांगलं काम या राज्यामध्ये केलं. एकंदरच सगळं हे काम करत असताना, प्रशासकीय बाबतीमध्ये काम करत असताना देवेंद्रजीची काम करण्याची पद्धत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी खूप चांगलं काम करतात. आणि काम करत असताना एखादं काम समजून घेऊन ते मार्गी लावणं हे पाहतात. अजितदादा काम करत असताना पूर्ण कामामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करायचे. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत ही वेगळी असते, परंतु काम करत असताना काही गुण आपल्याला त्यांना घ्यावेच. तर ते गुण खरं तर मी हे सगळं सातत्यपूर्वक घेत आलेलो. आप्पा, आता शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, आता त्यांचा उल्लेख आपण केला, त्यांनाही आपण नेता म्हणून ते तुमचे नेतेच आहेत. अनेकदा म्हणजे असं पसरलं होतं की जेव्हा 2022ला शिंदे साहेबांनी बंड केलं आणि एक स्वतंत्र शिवसेना, म्हणजे आज अधिकृत शिवसेना म्हणून ती ओळखली जाते, एकनाथ शिंदेंसारखा नेता एका रात्रीतनं काही घडत नाही. गेल्या अनेक वर्षापासूनची त्यांची जी काही शिवसेनेमधली जी काही कार्यपद्धती आहे, म्हणजे अनेकदा म्हणजे समाजामध्ये बाहेर असं बोललं जातं की शिंदे साहेबांनी गद्दारी केली, शिंदे साहेबांनी शिवसेना फोडली. परंतु हे जे नेतृत्व आहे, म्हणजे ह्या नेतृत्वाचा पाया किंवा ह्याचा परीघ गेले अनेक 20-22 वर्षापासून शिवसेनेत फार घट्ट रुजला होता का? किंवा तुम्ही त्यांच्याकडे कशा अर्थाने बघता? बघा, 2000 साली जे स्थित्यंतर घडली गेली 2022 साली, तर त्या स्थित्यंतरामध्ये मी हे सगळ्या घटना जवळून पाहिल्यात. त्याच्या अगोदर पण शिंदेसाहेबांना शिवसेनेमध्ये मंत्री म्हणून मी पाहत होतो. डॉक्टर श्रीकांत शिंदे 2014पासून माझ्याबरोबर नगरसेवक झाल्यानंतर माझा त्यांचा पारिवारिक संबंध आला. आम्ही एकत्रपणे अनेक वेळा भेटलो. प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणारा, ताकद देणारा, त्याचं म्हणणं ऐकून घेऊन समजून त्याला न्याय देण्याची भूमिका ही ती सातत्यानं शिवसेना एकत्रपणे होती त्यावेळेस तेव्हा करत होते. आणि ते माणसं जोडण्याचं काम त्यांनी खूप केलं होतं आणि म्हणून इतका प्रभाव त्यांच्याबरोबर गेला. हे त्यांचं मूळ नैसर्गिक वागणं आहे की ती पायाभरणी होती? नाही, अशी त्यांचं मूळ मुळामध्येच त्यांचं वागणं तसं आहे. हां. लोकांशी मिसळून वागणं, मदत करणं, जो अडचणीत आहे त्याच्यासाठी धावून जाणं, हे मूळ त्यांचं वागणं आहे. आणि म्हणून इतकं हजारो कार्यकर्ते आज त्यांच्याबरोबर काम करणारे, रोज प्रवेशासाठी शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्ते काम करतात, येतात, पक्षाचं काम करतात, अनेक जण त्यांच्याशी जोडले जातात. मूळ म्हणजे त्यांचा पिंडच कार्यकर्त्याचा आहे, बरं. लोकात मिसळून काम करणं. आणि मला असं वाटतं की त्यामुळंच खरंच ते चांगलं काम करू शकतो. किती योजना त्यांच्या कारकिर्दीमध्ये, मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये किती योजना राज्यामध्ये राबवल्या. त्या योजना देखील आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आज आठवत नाही की एवढ्या योजना केल्या. लाडकी बहीण तर प्रामुख्यानं लोक नाव घेतात. हो. शेतकऱ्यांसाठी, मुलींसाठी, शिक्षणासाठी मुलींच्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी कितीतरी योजना केलेल्या आणि तो लोकांपर्यंत गेलेला नेता अशी त्यांची ख्याती राज्यामध्ये झाली आणि त्यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध करून दाखवलं. आप्पा, आता आपण काही रॅपिड फायर प्रश्न घेणार आहोत की ज्याचं तुम्ही अवघ्या एका वाक्यातच उत्तर द्यायचं आहे. तुमचा आवडता खासदार? श्रीकांत शिंदे. मावळच्या जनतेला आप्पा बारणे मंत्री म्हणून कधी पाहायला मिळतील? पक्ष ठरवेल. म्हणजे पक्ष ठरवेल तेव्हा. आप्पा, आता म्हणजे सार्वजनिक जीवनात जेव्हा तुम्ही आता बाहेर पडतात, सतत तणाव असतो, धावपळ असते, संघर्ष असतो, एक सतत द्वंद्व चालू असतं, परंतु अशी कोणती व्यक्ती आहे की ज्याला पाहिल्यानंतर तुम्ही एकदम सगळं राग, तणाव सगळं विसरता आणि रिलॅक्स होता? माझा नातू राजवीर. राजवीर म्हणजे प्रतापचा मुलगा. आप्पा, पुन्हा जर मातोश्रीत बंगल्यात जायची वेळ आली तर जाणार काय? आता ते शक्य नाही खरं तर, कारण तो प्रवास उलट्या दिशेने होईल. आता आम्ही तिथनं फार दूर गेलेलो आहे. आप्पा, मी एक तुमचा व्हिडिओ पाहिला होता जेव्हा तुम्ही 2014ला पहिल्यांदा खासदार झाले होते, तेव्हा तुम्ही स्टेजवर डान्स पण केला होता. म्हणजे डान्सची आवड आहे की अजूनही तुम्ही डान्स अधूनमधून करता? प्रत्येक माणसाने डान्स केला पाहिजे. आवड आहे आणि निश्चितपणे जिथं वाटेल
आता माझ्या मुलाच्या लग्नात पण नाचलो होतो. त्यामुळे नाचायला काय असं शेवट परिस्थिती पाहून तो निर्णय घ्यावा लागतो. तुमचा आवडता हिरो हिरोईन आणि पिक्चर? खरं तर मी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांना फॉलो करतो. आणि खरं तर जुन्या पिक्चरचं खूप मला आवड आहे. जुने पिक्चर मी अनेक पाहतो. एक पिक्चरचं असं नाव मी सांगू शकणार नाही, पण अनेक पिक्चर जुने पिक्चर पाहतो मी. आजसुद्धा परिवाराच्या बरोबर आम्ही कधी कधी चांगला पिक्चर लागला तर थिएटरला जातो. म्हणजे वेळ मिळेल. अमिताभ आणि माधुरी हे दोन आवडते कलाकार आहेत तुमचे. बरं, आप्पा तुमचा आवडता पदार्थ किंवा जेवण काय? ॲक्च्युली जेवणाविषयी आवड निवड नाही माझी, खरं तर तुम्हाला सांगतो. असा पदार्थ आवडीचा असा काही नाही, परंतु ह्या जीवनामध्ये रोजचा असतं. तर सकाळी ब्रेकफास्ट करतो, संध्याकाळी जेवायचा काही टायमिंग नसतो. घरचे ओरडत असतात की तुम्ही लवकर जेवायला, पण जेवणाचा टाईम नसतो. जे काय असेल समोर ते खाणं हाच आवडीचा पदार्थ. आप्पा बारणेंचं अंतिम स्वप्न काय आहे? माणसाचे स्वप्न संपलेले नाहीत, पण लोकांची सेवा करणं हाच माझं अंतिम स्वप्न आहे. त्यामुळे यापुढं मिळवायचं काय, अंतिम स्वप्न काय, देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये मला बसता आलं. लोकसभा अध्यक्षाच्या खुर्चीमध्ये पॅनल म्हणून हो. मला त्या ठिकाणी बसता आलं की ज्या लोकसभेच्या अध्यक्षाच्या खुर्चीच्या समोर सर्वजण मंत्रीगण सर्व समोर बसतात. त्यांना आदेश सभापतीद्वारे दिला जातो आणि त्या खुर्चीवर बसून तो कारभार मला चालवता आला. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. त्यामुळे मला जे मिळालं त्याच्यात मी समाधानी. तर मित्रो, आज आपण आपल्या लाडक्या मावळच्या खासदारांशी त्यांच्या अनेक अंतरंगांविषयी, त्यांच्या जीवनाविषयी, अनेक वेगवेगळ्या पैलूंविषयी आज आपण सगळ्यांनी जाणून घेतलं. आप्पांच्या 12 तारखेला उद्याच्या आप्पांच्या संसदीय राजकीय कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. हा काळ एक फार मोठा टप्पा म्हणावा लागेल, कारण की अशी संधी, अशी वेळ फार क्वचित लोकांना लाभते. आणि आपल्या सगळ्या पिंपरी चिंचवडकरांचं भाग्य आहे की आप्पांसारखा एक धडाडीचा कार्यक्षम खासदार आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करत आहे. आप्पांच्या या यशाला, आप्पांच्या या उत्तुंग भरारीला अजून यश मिळो अशी मी प्रार्थना करतो. आणि आप्पा, तुम्ही आमच्याकडे आलात, आम्हाला मुलाखत दिली, आमच्या सगळ्या वाचकांची आणि आमच्या सगळ्या चॅनेलची जी काही संवाद साधला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद.